एव्हरीवन, वेलकम टू दी एजुदिशा. आज आपण इयत्ता 6वी भाग 3 मधील 10वा चॅप्टर समीकरण यातील आपण सराव संच 27 पाहणार आहोत. सराव संच 26 आपला सोडून झालेला आहे. तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो तुम्ही पाहू शकता. आता आपण सराव संच 27 सोडवायला सुरुवात करूयात. तर पहिला क्वेश्चन आहे की खालील माहिती अक्षर वापरून एका संख्येमधून 3 यांची बेरीज करा. दुसरा क्वेश्चन आहे एका संख्येमधून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. तिसरा क्वेश्चन आहे 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. आणि चौथा आहे एका संख्येची चौपट 24 आहे. तर आपल्याला फक्त एक माहिती अक्षर वापरायचं आहे आणि दिलेली उदाहरणातील माहिती ते अक्षर वापरून ती माहिती आपण मांडून ती पूर्ण क्रिया आपल्याला करायची आहे. म्हणजे काय, एक संख्या व 3 यांची बेरीज. मग काय असेल, एक संख्या आपण काय करूयात, x घेऊयात अधिक 3 यांची बेरीज. मग काय झाली, आपली माहिती पूर्ण झाली. एक संख्या अधिक 3 यांची बेरीज. आता दुसरं काय सांगितलंय त्यांनी, एका संख्येमधून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. तर आता एक संख्या आपण घेतली, आता एक संख्या आपण इथे x घेतली आहे. तर आपण आता एक संख्या दिली आहे त्यांनी, पण आता या ठिकाणी आपण y वापरूयात. y त्याच्यामधून आपल्याला 11 वजा केले तर येणारी वजाबाकी झाली आपली माहिती पूर्ण. आता तिसरं क्वेश्चन आहे 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. आपण काय करूयात, 15 घेऊयात आणि एक संख्या यांचा गुणाकार. मग आपण लिहिताना कसं लिहितो, 15x लिहिताना आपण काय करतो, असं लिहितो. म्हणजेच काय असतं, 15 गुणिले x. चौथं काय आहे त्यांचं विचारले, एका संख्येची चौपट 24 आहे. मग कोणती आहे, एक संख्या आहे x घेऊ, त्याची चौपट बरोबर ती 24 आहे. एका संख्येची चौपट काय आहे, 24 आहे. तर मग आपण लिहिताना कशी लिहिणार, 4x बरोबर 24. आलं लक्षात. आता हा झाला आपला पहिला क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन बघून घेऊयात. खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल. आता बघा, समीकरणाची उकल काढायची आहे. मग समीकरणाची उकल काढण्यासाठी आपल्याला ही डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्ही बाजूंमध्ये एक क्रिया करावी लागेल. मग ती क्रिया केल्यानंतर आपल्याला त्या समीकरणाची उकल मिळणार आहे. आता काय म्हणता येतं, x अधिक 9 बरोबर काय आहेत, 11 आहेत. तर आता आपल्याला समीकरणाची उकल काढायची. इथे काय दिले आहे, अधिक दिले आहे. जर आपण ते अधिक हे जर उजवीकडे नेलं तर त्याचं काय होतं, आपल्याला वजा होतं, हे माहिती आहे आपल्याला. तर हे अधिक 9 इकडे गेल्यानंतर काय होतील, वजा 9 होतील. मग समीकरणाची उकल काय येणार आहे, त्या ठिकाणी समीकरणाची उकल येण्यासाठी इकडे 9 गेल्यानंतर काय येणार आहे, आपल्या x ची किंमत काय निघणार आहे, आपली x ची किंमत आपली 2 निघेल. म्हणजे x बरोबर 2 असेल का, तर इकडे 9 इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, वजा होणार आहे. मग 11 मधून 9 गेल्यावरती काय होतील, 2 उरतील. मग आपल्याला काय करावं लागेल, समीकरणाची उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूंना आपल्याला वजा 9 ही क्रिया करावी लागेल. तर आपण बघून घ्या इथं, x अधिक 9 बरोबर काय होणार आहे, 11 येणार आहेत. मग काय होणार आहे, समीकरणाची आपण इथे लिहून घेऊयात. समीकरणाची उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूंना वजा 9 करावे लागतील. कळलं. आता आपण एक उकल काढून बघूयात. आपण बघा, x अधिक 9 बरोबर काय होणार आहे, 11 होणार आहे. मग x अधिक 9 इकडे गेल्यानंतर वजा होणार आहेत, पण आपल्या दोन्ही बाजूंनी क्रिया करायची. 9 वजा 9 बरोबर 11 वजा 9. मग बघा, अधिक आणि वजा दोन्ही कटेल. मग x बरोबर काय होणार आहे, x 11 मधून 9 गेले किती राहतील, 2. आलं लक्षात. म्हणजे काय करावं लागेल, समीकरणाची उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूंना आपल्याला वजा 9 करावे लागतील. आपली x ची उकल निघत आहे. दुसरं त्यांनी विचारलेलं आहे, x वजा 4 बरोबर 9. x वजा 4
बरोबर 9. मग वजा 4 आहे. मग काय करावे लागेल आपल्याला इथं? समीकरणाची उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूंना +4 करावे लागतील. आलं लक्षात? हे व्हेरीफाय करून घेण्यासाठी आपण करून घेऊयात. x - 4 बरोबर 9. मग काय होणार आहे? x इकडे गेल्यानंतर 4 होतील. x - 4 + 4 बरोबर 9 + 4. मग काय होणार आहे? हे कटेल. x बरोबर 9 बरोबर काय? 9 + 4 बरोबर किती होतील? 14 13. नेक्स्ट काय विचारलं आहे? 8x बरोबर 24. तिसरं 8x बरोबर 24. मग काय करावे लागेल आपल्याला? हे 8 कशात आहे? गुणाकारात आहे. इकडे गेल्यानंतर काय करावे लागेल? ते भागाकारात जाईल. मग काय लिहावं लागेल आपल्याला? समीकरणाची उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 8 ने भागावे लागेल. पाहून घ्या. 8x भागिले 8 बरोबर 24 भागिले 8. हे 8 8 कटेल. x बरोबर 8 त्रिक 24. उत्तर आपलं 3 येईल. म्हणजे काय? आपल्याला 8 ने भागावे लागेल. चौथा आहे x भागिले 6 बरोबर 3. x भागिले 6 बरोबर 3. गुणाकारात आहे. मग आपल्याला काय करावं? भागाकारात आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? ते गुणाकारात न्यावे लागेल. समीकरणाची उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 6 ने गुणावे लागेल. तीन नंबरचा क्वेश्चन पाहून घेऊ. खाली काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? समीकरण दिलं आहे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या समीकरणाची ती उकल आहे का? असे असल्यास आहे लिहावे आणि नाही नसल्यास नाही लिहावे. तर आपण पाहून घेऊ समीकरण. y - 3 बरोबर 11. तर त्यांनी काय दिली आहे? चलाची किंमत काय दिली आहे? 3 दिली आहे. तर खरोखर हे y या ठिकाणी आपण 3 टाकून बघूयात. चलाची उकल निघते का पाहूयात. तर इथं -3 आहेत. इकडे गेल्यानंतर ते +3 होतील. मग 11 + 3 किती असतील? 14 असतील. तर मग y ची किंमत इथे त्यांनी काय दिली आहे? 3 दिली आहे. मग ही समीकरणाची उकल आहे का? तर नाही, ही समीकरणाची उकल नाही. आता दुसऱ्यामध्ये काय दिलंय? 17 बरोबर n + 7. तर आता n ची किंमत काय दिली आहे? 10 दिली आहे. ही 10 आपण n च्या जागेवर टाकून बघूयात. आपलं उत्तर निघतं का बघूयात. 17 बरोबर. आता इथे 10 + 7. मग 10 + 7 काय होतील? 17 होतील. मग बरोबर चिन्हाच्या आधी पण 17 आहेत, बरोबर चिन्हाच्या नंतर पण 17 आहेत. म्हणजे हे समीकरण संतुलित आहे. मग समीकरणाची चलाची किंमत दिली आहे त्यांनी 10. तर समीकरणाची उकल आहे का 10? हो आहे. बरोबर. नंबर 3चा आहे 30 बरोबर 5x बरोबर. आता x ची किंमत त्यांनी 6 दिली आहे. तर हे x च्या जागी 6 ठेवून बघा. तर या दोघांमध्ये काय होत असतं? गुणाकार होतो. मग 5 × 30. मग बरोबर चिन्हाच्या आधी पण 30 येत आहेत, बरोबर चिन्हाच्या नंतर पण 30 येत आहेत. म्हणजेच समीकरणाची उकल आहे. चौथ्यामध्ये दिला आहे m/2 बरोबर 14. आता m च्या जागी 7 टाकून बघा. 2 नी 7 ला भाग जातो का? नाही जात. म्हणजे आणि त्याचं उत्तर त्यांनी काय दिलेलं आहे? 14.
मग ही m बरोबर 7 ही चलाची जी किंमत आलेली आहे ही समीकरणाची उकल आहे का? तर नाही, ही समीकरणाची उकल नाही. नंबर 4 खालील समीकरणे सोडवा. त्यामधील पहिलं गणित आहे y - 5 बरोबर 1. आता या ठिकाणी मी हे गणित लिहून घेतलं आहे. y - 5 बरोबर 1. या ठिकाणी 11 झालंय. तर काय करायचं आपल्याला, हे वजा आहेत ना, तर वजा इकडे गेल्यानंतर अधिक 5 होतील. म्हणजे दोन्ही बाजूंनी आपल्याला अधिक 5 करायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे ते y - 5 अधिक 5 बरोबर 1 अधिक 5. आता या ठिकाणी काय होईल, -5 अधिक 5 हे कटतील. मग काय येईल, y बरोबर 5 अधिक 1 6. दुसरं गणित आहे t बरोबर 8 बरोबर t अधिक 5. आता या ठिकाणी ही काय उजवी बाजू आणि ही आहे डावी बाजू. आधी आपण जी उजवी बाजू आहे ती आधी डाव्या बाजूंकडे लिहून घेऊयात, t अधिक 5. आता हे काय आहेत, अधिक आहेत ना, म्हणजे काय ह्याच्या विरुद्ध क्रिया होणार आहे, ती वजा होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, 5 काय होणार आहेत, मायनस होतील. म्हणजेच काय t अधिक 5 वजा 5. अधिक 5 आहेत म्हणून वजा 5 होतील. बरोबर 8 वजा 5. मग काय हे वजा 5 अधिक 5 कट होतील. मग t बरोबर 8तून 5 गेले 3. आले लक्षात? आता नेक्स्ट काय आहे, 4x बरोबर 52 52. मग काय ह्या दोघांमध्ये काय आहे, गुणाकार आहे. मग आता काय होणार आहे, इकडे गेल्यानंतर ते कशात जाईल, भागाकारात जाईल. मग दोन्ही बाजूनी काय होणार आहे, भागाकार होणार आहे. म्हणजेच 4x भागिले 4 बरोबर 52 भागिले 4. हे 4 कटतील, हे 4 कटतील. म्हणजेच x बरोबर 4 × 1 = 4 उरला 1, 4 × 3 = 12. म्हणजेच काय x बरोबर 13. आता या ठिकाणी काय झालं आहे, दोन्ही बाजूंनी 4 ने भागू. नेक्स्ट गणित आहे 19 बरोबर m - 4. आता हे -4 आहेत, मग इकडे गेल्यानंतर ते अधिक होतील. मग काय होईल इकडे, मग ही इकडची उजवी बाजू आहे ती आधी आपण इकडे डावी बाजूकडे लिहून घेऊयात, m - 4. आता वजा आहे इकडे म्हणून इकडे गेल्यानंतर अधिक होणार आहे, अधिक 4 बरोबर इकडे जातील 19. 19 गेल्यानंतर हे वजा इकडे जाणार म्हणजे इकडे काय होणार, अधिक 4 होणार. मग हे वजा अधिक कट होतील. हे m बरोबर 19 आणि 4 23. म्हणजे इथं काय लिहिणार आहेत आपण, दोन्ही बाजूंनी -4 करू. नेक्स्ट गणित आहे p भागिले 4 बरोबर 9. मग आता हे 4 कशात आहेत, भागाकारात आहेत. इकडे गेल्यानंतर त्याची विरुद्ध क्रिया होईल, गुणाकार होईल. म्हणजेच काय होईल, दोन्ही बाजूंनी 4 ने गुणू. मग काय p भागिले 4 गुणिले 4 बरोबर 9 गुणिले 4. हे 4 4 कटतील, p बरोबर 36. नेक्स्ट गणित आहे x अधिक 10 बरोबर 5. आता हे 10 आहेत, अधिक 10 आहेत, इकडे गेल्यानंतर वजा 5 होतील. मग काय होईल, दोन्ही बाजूंनी -10 करू. मग काय x अधिक 10 काय होईल, -10 बरोबर 5. इकडे गेल्यानंतर -10. हे 10 अधिक 10 वजा 10 कटतील. मग x बरोबर 5. 5 हे अधिक असेल, इथे काहीच नसतं म्हणजे अधिक असतं. अधिक वजा वजा असतं. 10तून 5 गेले, 5 राहतील. परंतु मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून आपलं काय येईल, -5. कारण की मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून आपण इथे आलेल्या उत्तराला वजा दिलेला आहे. नेक्स्ट गणित आहे m - 5 बरोबर -12. मग आता आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूनी काय होईल, यांचा
अधिक 5 होतील. दोन्ही बाजूंनी अधिक 5 करू. मग काय, m वजा 5 अधिक 5 बरोबर वजा 12 अधिक 5. मग m बरोबर वजा 5 अधिक 5 कटतील, बरोबर 12तून 5 गेले 7. मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून आपण इथे वजा देऊयात. आता इथे काय होईल, अधिक 4 आहे म्हणून दोन्ही बाजूंनी वजा 4 करू. p अधिक 4 वजा 4 बरोबर वजा 1 वजा 4. मग p बरोबर अधिक वजा कटेल, मग वजा वजा अधिक म्हणून 5. मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 5 आलेलं उत्तर p बरोबर -5. क्वेश्चन 5 बघूयात. खालील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व त्याची उकल शोधा. पहिला क्वेश्चन आहे, हरबाकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या आहेत? तर आपण या ठिकाणी पाहून घेऊ. समजा हरबाकडे एकूण x मेंढ्या होत्या. मग आपण काय करूया, तिथं x, त्याने त्यातील किती 34 मेंढ्या विकल्या. मग त्याच्याकडे शिल्लक किती मेंढ्या राहिल्यात? 176. 176 मेंढ्या त्याच्याकडे शिल्लक राहिल्या आहेत. तर या ठिकाणी काय होईल, आता हे वजा 34 आहेत, तर इकडे गेल्यानंतर अधिक 34 होतील. मग आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूंना अधिक 34 करावे लागतील. मग बघून घ्या, इथे x वजा 34 अधिक 34 बरोबर 176 अधिक 34. काय होईल, इथे हे अधिक 34 आणि वजा 34 कट होतील. x बरोबर 6 आणि 4 10, शिलाई शून्याचा हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि हातचा 1 11, 11 शिला एकाचा हातचा आला 1, ह्या 1 मध्ये 1 मिसळला 2. म्हणजे हरबाकडे एकूण 210 मेंढ्या होत्या. दुसरं गणित आहे, साक्षीने घरी गुळांबा तयार केला आहे व काही बाटल्यामध्ये भरला. आता इथे काही गुळांबा तयार केलाय, त्यांनी गुळांब्याची संख्या सांगितलेली नाही, बाटल्यांची संख्या सांगितलेली नाही. त्या बाटल्यापैकी 7 बाटल्या गुळांबा मैत्रिणींना वाटल्यानंतर घरी 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला. तर तिने एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला? नंतरचा क्वेश्चन आहे, त्याला जोडून एका बाटलीतील गुळांब्याचे वजन 250 ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला? तर पहिली माहिती आधी आपण इथे मांडून घेऊया. साक्षीने गुळांबा तयार केला व काही बाटल्या भरला. तर काही बाटल्या म्हणजे गुळांबा साक्षीने तयार केलेला गुळांबा बाटल्या x मानू. तर घेऊयात x. त्यातील किती बाटल्या तिने मैत्रिणींना वाटल्या?
तर 12 बाटल्या गुळ आंबा मैत्रिणींना वाटला. 7 बाटल्या मैत्रिणींना वाटला. आणि नंतर किती बाटल्या उरल्या गुळ आंबा शिल्लक राहिलाय? तर 12 बाटल्या. तर आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. 7 बाटल्या गुळ आंबा मैत्रिणींना वाटला. तर x - 7. तर किती? 12 बाटल्या गुळ आंबा त्यांचा शिल्लक राहिला आहे. बरोबर 12. तर या ठिकाणी आपण करून घेऊयात. हे -7 आहेत, इकडे गेल्यानंतर अधिक होतील. म्हणजे दोन्ही बाजूंना आपले अधिक 7 करावे लागतील. मग दोन्ही बाजूंना अधिक 7 करावे लागतील. तर बघा, x - 7 अधिक 7 बरोबर 12 अधिक 7. मग काय होईल? इथं x हे x कटेल. मग आपलं काय आन्सर आहे? 12 अधिक 7 बरोबर काय असेल? बरोबर 19. तर नंतरची माहिती आपल्याला काय दिली आहे की एका बाटलीतील गुळ आंब्याचे वजन किती आहे? 250 ग्रॅम. तर तिने एकूण किती वजनाचा गुळ आंबा तयार केला? तर आपल्या किती बाटल्या तयार झाल्यात? गुळ आंबा बाटल्या एकूण 19. तर एका बाटलीतील गुळ आंब्याचं वजन किती आहे? 250 ग्रॅम आहे. आणि आपण एकूण आपल्या गुळ आंबा बाटल्या किती तयार झाल्या आहेत? 19 झाल्या आहेत. तर एका बाटलीचं वजन सपोज म्हणजे एका बाटलीतील गुळ आंब्याचं वजन जर 250 ग्रॅम असेल तर एकूण बाटल्याला आपण त्यांनी गुणून घेऊयात. म्हणजेच 250 गुणिले 19. तर आपला टोटल एकूण गुळ आंबा किती तयार झाला आहे? तो निघेल आपला 1900. 19 5 95, 5 हातचे आले 9, 19 दुणे 38 आणि 9 47. म्हणजे तिनं साक्षीनं एकूण साक्षीने एकूण 4750 ग्रॅम गुळ आंबा तयार केला होता. तिसऱ्या नंबरचं आपण गणित पाहून घेऊयात. अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. प्रत्येक महिन्याकरता 12 किलोग्रॅम असे 3 महिने गहू दळणाकरता काढला. तेव्हा 14 किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला? तर या ठिकाणी आपण अर्चनाने खरेदी केलेला गहू x मानू. तर या ठिकाणी आपण x घेऊयात. तिने 12 किलोग्रॅम गहू असा प्रत्येकी 3 महिन्याला बाजूला काढून घेतला. मग 12 गुणिले 3, 3 महिने 12 किलोग्रॅम गहू बाजूला काढून ठेवलाय तिने. तेव्हा तिचा 14 किलोग्रॅम गहू काय राहिला आपला? तिचा शिल्लक राहिला. तर आपण बघून घेऊयात. x 12 त्रिक 36 बरोबर 14. म्हणजे इथं वजा 36 आलेत. दोन्ही बाजूंनी क्रिया केली तर अधिक 36 करावे लागतील. मग काय करावं लागेल? इथं दोन्ही बाजूंना अधिक 36 करावे लागतील. मग बघूयात. x वजा 36 अधिक 36 बरोबर 14 अधिक 36. हे x कटेल. हे x वजा 3 अधिक 3 अधिक 36 कटतील. मग x बरोबर 4 आणि 6 10 शून्याचा हात झाला 1, 3 1 4 आणि 1 5 50 किलोग्रॅम गहू अर्चनाने खरेदी केला होता. अर्चनाने
नाने एकूण 50 किलोग्रॅम गहू खरेदी केला.